राम कृष्ण सर्व सुखाचे
नाही का कळत? माई पाठीमाग वा गोड वा स्वीकारले दादा, तुमच्या चरणावर नतमस्तक होतो. तुमच्या कलेला माझा सलाम. अतिशय गोड. 3 चरण म्हटलं, 1 चरण बाकी ठेवले. नोहे हा एकल्याचा खेळ, म्हणून जुळविलाय मेळ किंवा केला मेळ. कीर्तन हे खेळी मिळी गदारोळी आनंद घेत असतो. आनंद आणि याच ठिकाणी मिळतो माझा आनंद. आनंदाचं ठिकाण राहिलं नाही आता, एवढंच ठिकाण आहे आनंदाचं. म्हणून मी 3 चरण म्हटलं, 1 चरण बाकी ठेवले. तर टाळकऱ्याने पेपर फोडू नका. आता यांच्याकडून पेपर सोडून घ्यायचा आहे ना. हा, नाहीतर काय सांगणारे कमी नाही तर ऐकणारे कमी नाही. माई मी पुढे म्हणतो, पाठीमागे म्हणता का तुम्ही? हा, ऐका. चरण कळालं, चरण कळालं, अभंग कळाला तर कीर्तन कळत. स्वयंपाक करायला जाता ज्यावेळेस तुम्ही अगोदर पीठ घेता माई का पाणी घेता ग? पिठात पाणी वाटतं अगोदर का पाण्यात पीठ वाटतं? माझं बोलणं तुम्हाला कळत नाही का? बोला की बोला बोला तुम्ही. माझं संवादी कीर्तन असतं. मी बोलल्याशिवाय कीर्तनच करत नाही. मास्टर शाळेतल्या पोराला काय करतो? जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत शिकवत राहतो. आज तुम्ही किती कीर्तन ऐकले आतापर्यंत? भरपूर. कुठं ठेवली ती? म्हणजे आमचा झालाय सांगायचा धंदा, तुमचा झाला ऐकायचा धंदा. हा, दुसरं राहिलंच नाही काय. मग मी पुढे म्हणतो, तुम्ही पाठीमागे म्हणा. चरण कळालं तर कीर्तन कळलं. तो का म्हणे असो सुखे. अगं दोडा, तुम्ही म्हणलं की आता मला ऐकू येते तुझं. मी पुढे म्हणतो, तुम्ही पाठीमागे म्हणा. म्हणला ना आता. हा, तो का म्हणे असो सुखे. तुम्ही पार्टी पाडू नका बरं, ह्यांच्यात मॅच व्हा. आपण पार्टीनेच घ्यायला आलोय. ही माझा पक्ष आणि ती माझा पक्ष. कायचा पक्ष एकच लक्ष आहे ना, मग लक्ष पाहिजे. तेवढं सांगाय आपल्या, दुसरं काय सांगा नाही. गाव मुखे विढोबा. हे तुम्ही किती जणीला का बाई गोड म्हणा की असं. गाव मुखे विठोबा. मग काय होतं? ते विठोबाचं नाव मोखात घेतल्या. देव उभा मागे पुढे. ती गोड माणसे तो तिरवंडीची. हो, देव उभा मागे पुढे. उगवी कोडे संकट. काय होत? त्या विठोबाचं नाव जर मुखात घेतलं तर आपली संकट काय करतो? तारतो तो आपल्याला. उगवी कोडे संकट. नमो विठ्ठला राजया पांडुरंगा. नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा. नमो पुंडलिका. नमो चंद्रभागा. नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा. पांडुरंगा करू प्रथम नमः. पांडुरंगा करू प्रथम Ah
पांडुरंगाबरोबर धोमनमा दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपात अनेक कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ऐक्यो जन कमळापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण सवे जवळे. दादा पुढे या तुम्ही, इकडे सरलं तरी चालते, तुम्ही शिल्लक आहे असं इकडे सारलं तरी चालतंय या, किंवा येणाऱ्यांना इथं बसवलं तरी चालते. म्हणजे जागा बरं संताजी त्यांच्या कृपात आणि कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ऐक्य वचन कमळापती माझे रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पायी. प्रस्तुत प्रातःसळ घेतला भंग. विश्वमान्य विश्वरूप विश्वाधिकार विश्वप्रिय विश्वभूषण चिन्मय स्वरूप संत श्रीमंत माझ्या ज्ञानोबाराचे लाडके संत जगुरु तुकोबाराय यांचा चार चरणाचा चार कडव्याचा भंग सेवी करते. विठाला विठाला आज काय निमित्त कीर्तन आहे, किमनीत कीर्तन आहे, हे नित्याचं कीर्तन आहे. दिवस 5वा आहे ना, 5वा दिवस आणि 4 वर्ष झाली ना, म्हणजे 4थी वर्ष सेवा, 5वा दिवस आहे. वा भाग्यवान आहे तुम्ही. अरे तुकोबारायानंतर संत जन्माला येणार नव्हता, येणारच नव्हते, पण झालं काय, आहेला देवी होळकरणी महाराज फुलंचा उद्धार केला. एक माता आहे आणि पदवी दिली पुण्यश्लोक, पदवी दिली पुण्यश्लोक. भगवान परमात्मा काहीच पदवी नाही, काहीच पदवी नाही, त्याचं मोजमाप होऊ शकत नाही. मग काय झालं, 3 ऑक्टोबर 1892 साली निर्णय घेतला. कोणी, भगवंताने. सर्व संतांना जात नसते, पण सर्व मातीत सर्व संतांनी जन्म घेतला. सर्व
संतांना जात नसते, पण सर्व मातीत संतांनी जन्म घेतला. एकच समाज राहिला होता, एकच. म्हणजे भगवान परमात्म्याने अवतार घेतला. कोणाच्या रूपात घेतला? बाळ अवतार घेतला. कधी? 3 ऑक्टोबर 1892 साली सुंदराबाईच्या पोट्याचा रत्न जन्म. रत्न जन्माला. आपण कुठं राहणारी माणसं आहोत? दर्या खोऱ्यात वडे वगळे रानो मार कुठेही राहणारी माणसं आहे. कशाचं देऊन, कशाचं धर्म, कशाचं काय. कुठंतरी पोटाच्या खळग्यासाठी उदरनिर्वाहाला जायचं आणि देश फिरत राहायचं. पण म्हणजे भगवान परमात्म्याने 1892 ऑक्टोबर महिन्यात तारीख 3 आहे 4:23 असा एक हिरा जन्माला. साधू संत येती घरा जीवन सुखात, साधू संत येती घरा जीवन सुखात. बाळू मामा आले शंकर रूपात, बाळू मामा आले शंकर रूपात, बाळू मामा आले शंकर रूपात, बाळू मामा आले शंकर रूपात. साधू संत येती घरा जीवन सुखात, साधू संत येती घरा जीवन सुखात. बाळू मामा आले शंकर रूपात, बाळू मामा आले शंकर रूपात, बाळू मामा आले शंकर रूपात, बाळू मामा आले शंकर रूपात. आजवरी होतो मी नाही दुखात, आजवरी होतो मी नाही दुखात. बाळू मामा आले शंकर रूपात, बाळू मामा आले शंकर रूपात, बाळू मामा आले शंकर रूपात, बाळू मामा आले शंकर रूपात. चौपर्यंत ऐतवारी आला, फुटवर भंडारा देवळी गेला, फुटवर भंडारा देवळी गेला, फुटवर भंडारा देवळी आला. चौपर्यंत ऐतवारी आला, फुटवर भंडारा देवळी गेला, फुटवर भंडारा देवळी गेला, फुटवर भंडारा देवळी गेला. आजवरी होतो मी नाही दुखात, आजवरी होतो मी नाही दुखात. बाळू मामा आले शंकर रूपात, 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 बाळू मामा आले शंकर रूपात. ऐका, साधू संत येती घरा. सुख वाटतं का? माय दुःख कोणा कोणाला दुःख वाटते? हातवर करा बरं. अगं बाया बाया कीर्तन आहे ते म्हणतो. काय दुःख वाटतंय रे? सुख कुणाला वाटतंय? हातवर करा बरं. वा वा वा, तुम्हाला नाही का वाटत? अरे सुखाच्या लहरी, अरे सुखाचे डोंगरे, सुखाचा भंडारे, दिन दुबळ्या दर्या खोऱ्या राहणार सगळ्यांचा उद्धार केला माझ्या मामानं. अरे धर्म जागा केला. धर्म 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 म्हणजे काय? असा संत होणे नाही, झालाही नाही, पुढे होणारही नाही. बाकीच्या साधू संतांकडे जावं लागतं. हा संत होऊन आपल्याकडे येतोय. आपल्याकडे होऊन येतोय संत. हा असा संत होणे नाही, झालाही नाही, पुढे होणारही नाही. असं कसं म्हणता मला? तसंच आहे. ज्या वेळेस मुळे महाराज आणि मामा बसले, गुरु शिष्य, मुळे महाराजांनी बोलून गेले, बाळू गेले. बाळू मामा गेले, बसले. गुरुनी एकाच सवाल सोडला, बाळू मी देवाचं बघतो, तू लोकांचं बघ. काय सांगितलं? मी कोण म्हणतं? मुळे महाराज. वा, मी देवाचं बघतो, तू लोकांचं बघ, लोकांचं बघ.
गावोगावी फिरतो ही मामाचा हातळ, गावोगावी फिरतो ही मामाचा हातळ, दिन दिन दुबळ्यांना देतो या तो बळ, दिन दिन दुबळ्यांना देतो या तो बळ, दिन दिन दुबळ्यांना देतो या तो बळ. सांग भल गजराच्या उसळती लाट आहे, ती लाट आहे का ना? तिरुवंडीला माहित होतं का काय? स्वप्नात तर होतं का? आलं का नाही दिसत? कुणामुळं? कुणामुळं? अरे मामामुळं आलं ना. गाव सांगितलं, गुरांनी उपदेश केला, तू लोकांचं बघ. 19 बघेल देशात असा संत नाही. अरे रोज 2 लाखाला लोकांना अनुदान आहे. कुठं असं क्षेत्र आहे, कुठं असा महिमा आहे? अरे आम्हाला घर नाही, दार नाही, उघड्याला प्रपंच आहे आमचा. पृथ्वी आसन आकाश मंडप, तेथे मन क्रीडा करतय. ऋतू किती वर्षातनं? ऋतू किती? ऋतू बी कळत नाही. कंच हिवाळा, पावसाळा, उन्हाळा. आपल्याला एक तरी सुचतो का? काय उकाडतंय, काय ऊन लागतंय, लयच गार लागते, लय चिकूल झालाय. गार आपल्याला पावसाळा सोसत नाही, आपल्याला उन्हाळा सोसत नाही, हिवाळा बी सोसत नाही. माझे मामाचे मेंढके, माझ्या मामाच्या मेंढ्या अहोरात्र उघड्या होईल. पृथ्वी आसन आकाशे मंडळ. विचार करा, आपण 3ऱ्या मजल्यावर जरी झोपलो, आणि मोठ्या 10 लाखाच्या बंगल्यात जरी झोपलो, मेडीकोडाच्या घरात जरी झोपलो, तर 2-2 गोधळे अंगावर घेतोय. 3 ऋतूत माझ्या मामाचा पसारा उघडा आहे. असा संत होणे नाही हो. तुमच्या आमच्या कल्याणाकरता, जगाच्या कल्याणा, संताच्या विभूती, देह कष्टविती पुरो. भगवंताने अवतार घेतला, कुणी भगवान शंकराला, आणि तुमच्या आमचा उद्धार करण्यासाठी पर्यंत आलेलो आहे. हा आनंद जगात कुठंच नाही, कुठंच नाही, कुठंच नाही. तो तिरुवंडीत मिळतोय. काय सोनेरी कपाळ आहे तुमचे, काय सोनेरी देह. अरे सोनं केलं मामाने आपल्या देहाचं, आपल्या जीवाचं, आपल्या गावाचं. काय केलं? सोनं केलं. ते सोनं गेले लाखा वाटा, तर त्या लाखाला काय माते घालता? आपलं सोनं केलं मामाने इथं येऊन. काय गावाला शोभा आली मंदिरामुळं. मग आज 5वा दिवस आहे. सेवेसाठी घेतलेला आपण तुकोबा राहायचा आहे, 4 चरणाचा आहे, नाही का? अतिशय गोड नियोजन आहे, सुंदर नियोजन आहे, सुंदर आदेश आहे. फक्त आनंद घ्यायला विसरू नका. आनंद घ्यायला विसरू नका. ह्या 8 दिवसात, आज 5वा दिवस आहे. तुम्ही 5 दिवसात काय कामात बदल केला का? सगळे शेतकरी आहेत ना तुम्ही? शेतकरी आहेत का? मग कामात काय बदल केला का? का सप्ताहाला जास्त कुठं नेट झालं फरपाय? एवढंच खराब मंगत जाऊन, एवढंच खराब मंगत जाऊन, एवढी ओळख भिजवून परत जाऊ, असलेलं आहे खोड. अरे येच 8 दिवसात आनंद मिळतो. शेड्यूलच बदलायचं. कधी? सप्ताहाला 2 तासाचं शेड्यूल आउट करायचं. 2 तास उशिरा तुम्ही झोपता का नाही? लवकर उठायचंय. सगळी कामावर करायची. हारी काकड्यालाच इथे यायचं. कशाला यायचं? काकडा कळतो का? कसला असतो काकडा? माय कसला असतो? काकड्याला कडी येतात वाटतं, पचडली घेऊन वावळायला. कोण येतं? किती जणी येतात काकड्याला? तरी हात वर करा. मी तुमचा महाराज.
आपल्या माणसाला आपण नाही सांगायचं मग कोणी सांगायचं? पण आपल्या माणसाला आपण नाही सांगा कोणी सांगायचं? पण आपल्या माणसाचं नाही ऐकायचं मग कोणाचं ऐकायचं? हा, जे हिताचं सांगते ऐकलं पाहिजे का नाही? हा, सासू हिताचं सांगते का नाही? तिचं कुणीच ऐकाय मोकळं नाही. पोरडीला ती बॉम्बलाची सवय लागली. ते कीर्तन करावं कसलंच. ऐका, अरे तुमचा लय मोठा अधिकार आहे. हे लय मोठा अधिकार आहे. तुमचा अधिकार तुम्हाला माहिती का? काय अधिकार आहे तुमचा? आहे का माहिती? सांगू का? सांगू का? मग अधिकार सांगितलं येणार का काकड्याला? तेवढं सोडून बोल केला का? अरे ज्या महिला इथं येतील ना काकड्याला, ऐका, बाळमामा प्रसन्न होईल काय बी माग म्हणेन का? अरे तिथे यावंच लागतं देवाला. काय मान आहे तुमचा? पंच प्राण आरत्या घेऊन देव श्रीराय येते, भावे आरते राहे रुक्माईचा पते, आनंद अवतार केसी भक्त करणे. कोणासाठी घेतो अवतार तो? तुम्ही जर इकडे आला ना काकड्याला तर शियानोचराय घरी जात. ती काय करत? शियानोचराय घरी जात. अनंत अवतार घेसे भक्ता करणे, कनवाळो कृपाळो दिनाला धरणे. पण आमचा विश्वासच नाही. ह्यांचा धंदा काय सांगतात येऊन. नका माहित असं करू. 8 दिवस 8 दिवस आहे फक्त हा कार्यक्रम. त्यातले 5 तर गेले, आज 4 गेले, 4 राहिले. 4 दिवसामध्ये अरे हा मंडप त्या ज्योतीनं असा तेज पण जे झाला पाहिजे. आणि मला परत खूप फोन करून सांगा महाराज काय आनंद आहे का? त्या क्षणी देव असतो. तिथं देव असतो. वळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवराची मांदी उभी जोडवणी हात, हा त्रिशूळ डोंगर घेऊन आला गिरडेचा कांत. हे काशीतलं म्हातारा सुद्धा येतं इकडं पंढरपुरात. आणि तुम्हाला इथं रोग आला का? याला आपलंच मंदिर, आपलंच गाव, आपली शिवय इथं उद्धारासाठी मामा तुमच्या आमच्या आले. जाऊ द्या. मग आज 5वा दिवस आहे. गोड नियोजन आहे, सुंदर टाळतरी आहे. त्यातलं एक बाहेरचं नाही. सगळे घरचे आहेत ना. हे खसकडून नांगर लागू द्या म्हणून. आता फाटाच पडत नाही. पहाडतरी असल्या मग फाटून जात ती. हा, तुम्हाला माहिती पहाडतरीचं काय नमुना असतं? नुसता पैसा पाहिजे. असं का? वा, कुठे गेली ती? असं आहे का? म्हणलं पोरे महाराज रुसले ती. मी सर्वांच्या चरणाला उपस्थित. माझं काही नाव उल्लेख नाही. आमच्या दादा इतका गोड हात आहे दादाचा. हे असं वाटतं का पाठपत्र कीर्तन सोडायला नको. काय नाव आहे दादा? ऋषिकेश महाराज याच गावचं. हे ऐका, अशी लेकरं जर मोठी झाली ना ती स्वतःचं नाव कधीच गावाचं नाव मोठं होतं. कुठला आहे? तिरवंडीचं आहे. तुमचा मुलगा आहे का? वा वा, भाग्यवान आहे राव. मस्त गोड, अति गोड, गायक बाप, वाजवणारा मुलगा आहे. काय बोली नाही. कृपा झाली बाळमास तुमच्यावर. त्यांचंच आहे का? वा वा वा, टाळ्या वाजवा की राहून. मी सुद्धा वाजवतो. वा, गोड, मस्त, सुंदर. अरे हे तर आहे खरं मूळ. जिथं पिक व्हायचं तिथंच विकून दावायचं. विठाला 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 विठाला. म्हणून आमचे विलेकरी दादा सर्व शाळकरी भगवान वाले के तुम्ही सर्वजण श्रोते म्हणले तुम्हा सर्वांचे त्यांना नतमस्तक होतो. ऐका, आमचे गुरुवारी कोण हरिभक्त महाराज, रामभाऊ महाराज माने. अरे त्यांच्यामुळे आम्ही उभं आहे. त्यांची जी ताकद आहे. असं कसं म्हणतात तसं नाही महाराज. हो, अरे 2004 साली आमच्या गावामध्ये सप्ताह बसला. तुम्हाला माहिती सप्ताह कसा असतो? नाव माहित नाही, गाव माहित नाही, काय माहित नाही. लोकांकडे गेलं सप्ताह बसवायचा आहे. लोक म्हणायचे परिचय व्हायचा काय? गुण पडतो का?
पठे गुण पडतो म्हणायचे हो. साहेबांनी आम्हाला सहकार्य केलं. हे वनीकरणाचे कर आमचं फक्त वनीकरणात गरज होता. वनीकरणात भरायचा 2 मिनिटाचा ऐकू दे यांना. आमचा सत्ता बिरोबाच्या मंदिरात वनीकरणात भरायचा. वर्गणीला लोकांकडे गेला लोक म्हणायचे काय परिचय आहे का, काय परिचय आहे का. आपल्या माणसांचं असंच असतं. काय अनुभव आलाय का, फरक पडतो का. हे लोकांकडे गेल्यावर मग एक लाईट बोर्डाचं वायरमन होतं. ते धार्मिक होतं साहेबांसारखं. साहेब म्हणजे तुम्हाला काय केलं असेल मी पुरवतो. टाळ माहित नव्हता, विना माहित नव्हता साहेब. या गादीवर कुठं बोलायची काय गरज आहे, काहीच माहित नव्हतं. 2002ची गोष्ट आहे. बिरोबाचं मंदिर आहे. बिरोबाच्या मंदिरामध्ये हे चालतो कार्यक्रम. हा मग तिथं बसवायचं कुठं, कुठं गावाला शिव नाही, नाव नाही, गाव नाही. मग तिथं ठरलं वर्गणीला काय करायचं. साहेबांनी एक आदेश सोडला, फारमान सोडलं. जो वर्गण देणार नाही, हे जो वर्गण देणार नाही, आम्हाला दिली होती वर्गण त्यांनी 25 रुपये, 50 रुपये, 10 रुपये हा दिली की वर्ग. तर साहेबांनी फारमान सोडलं. किती वर्गण फाडली रे. 25 रुपये. इकडे चित्राबा घेऊन यायचं नाही परत. चित्राबा जर तुझी इकडे आली तर 5,000ची पावती फाडायची. मग काय करायचं, 500 रुपयाची पावती फाडायची. हे 25चं 500 साहेबांनी केलं. खरंय नारळ कशी गाती आहे. हा आणि दुसरं वायरमन मिळाला आम्हाला. आकडा आहे का तुझा, काढून टाका ना. तो मोटर चालवायची नाही. लका मला माझं जळलं तर पेटलं मला त्याच काय घे नाही. सप्त्याला वर्गण दिली मला 10 रुपये दिली. 1000 रुपये द्यायचे म्हणला तो. आणि आकडाच काढायचा नाही. मागल्या 30 वर्षापूर्वी कोड फिरायचं, दंड बसायचा. म्हणला इकडे कोडाच येऊन देत नाही पण वर्गण देणार का. पहिल्याच वर्षी 7,000 शिल्लक सप्ताह होऊन त्यांची कृपा आहे. ऐका अरे दिसाय माणसं आहे पण संत नव्हते जगा माणसासारखे महाराज. आणि ते रक्त तुमच्या गावात लागले. माझी मुलगी कीर्तन उभं राहिली झाली. तर ईश्वर पिंडी तिरवंडीला कीर्तन झाली. वर्षापुरी म्हणून नाव होतं. कृपा महाराजांची. मला बदल होत पण केल्याने होत आहे रे. आधी केलेच पाहिजे. विठाला आज दिवस 5वाय सेवेसाठी घेतलेला तुकोबर राहायचं आहे. आभार सांगतो. आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रिलोकी. कोणाला भय नाही, हरीच्या दासाला. आणि कुठं नाही, तिरवंडी पुरतं नाही, माळशिरस तालुक्यापुरतं नाही, सोलापूर जिल्ह्यापुरतं नाही, महाराष्ट्रापुरतं नाही, देशापुरतं नाही, जगापुरतं नाही, त्रिलोक्यात सांगितलं. आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रिलोकी. स्वर्ग मृत्यू पाताळ म्हणजे हरीच्या दास आहे. देवोभा मागे पुढे उगवी कोडे संकट. अजिबात संकट येऊन देत नाही. आली संकट तो तारतो. जैसा केला तैसा होय धावे सोय धरुनी. अपेक्षाच ठेवायची नाही. काय करत राहा. दिलेलं बी कळत नाही. जर मागितलं तर दापूट माग सरत ते पुढे येत नाही. मग या ठिकाणी काय होतं. तुका म्हणे असो सुखे गावो मुखे विठोबा. त्या देवाचं नाव, त्या मामाचं नाव मुखातून घेतलं तर भगवंत आपल्या मागे पुढे. देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट. असा साधा सोपा 4 चरणाचा अर्थ आहे. पण आम्हा हरीच्या दासा भय नाही त्रिलोक. कोण हरीचा दास. ऐका एक मामाचा भक्त आहे. मेनका कोण, त्याचं नाव काय, त्याचं नाव लक्ष्मण आहे. ते मलकापूरचं आहे. आणि ते गोंडच बाळ आहे. पण मामाच्या तळावर यायचं आणि मेंढी माऊलीची सेवा करायचं.
तो हरीचा दास आहे. इतकी निष्ठा अरे तो नाथ निष्ठा. पण वयाला आलं आणि घरनं निरोप आला, लक्ष्मण घरी ये रे बाबा. का रे, तुझं लग्न जमलंय. निरोप आलता त्या बाळाला, त्या लक्ष्मणला, त्या भक्ताला. आणि ते मामाकडे गेलं, मामा मला निरोप आलाय घरनं. तेव्हा फोन नव्हते, काय नव्हते. हा प्रेम इतकं वाटायचं. घरच्यांनी निरोप लावला, लग्न जमलंय. मामाने खिशातले पैसे काढले, लक्ष्मणच्या हातात दिले. मी हरीचा दास सांगतोय, जाग्या व्हाय ना तुम्ही. वा. मग मामाने पैसे काढले, लक्ष्मणच्या हातात ठेवले. पण एक सवाल सोडला मामाने. काय सांगितलं, लक्ष्मण तुझी बायको 1 वर्षांनी पळून जाणार आहे. काय सांगितलं, तुझी बायको 1 वर्षांनी पळून जाणार आहे. ठीक आहे मामा, माझी बायको पळून जाऊ नाही तर मरून जाऊ, पण माझा देव आहे ना, मला माझ्या देवाच्या मेंढ्यात ना, मला काय निष्ठा आहे. काय निष्ठा आहे. आणि आपली काय निष्ठा आहे. आपण 2 तास बदल करत नाही. 8 दिवसात प्रपंच संघ येणार नाही, परमार्थच येणार आहे संघ. ऐका, लक्ष्मण घरी गेला. लग्न झालं आणि 1 वर्षानंतर लक्ष्मणची बायको वारली. पळून नाही गेली, वारली. त्याचा अर्थ तो होता. 1 वर्षानंतर बायको वारली. पुन्हा लक्ष्मण 3 महिन्यांनी तळावर आला, पण मामाकडे नाही गेला. डायरेक्ट मेंढी माऊलीच्या सेवेला लागला. 3 महिने सेवा केली. आता मामाला कळत नाही का, हे न सांगता तुम्हा कळो येते अंतर, विश्वी विश्वंबर परिहारा सीन लगे. मामाने बोलून पुन्हा घेतलं, लक्ष्मण इकडे आला. लक्ष्मण आता तुला एक बायको देणार आहे मी. त्या बायकोला 6 मुलं देणार आहे. त्या बायकोला 3 मुली देणार आहे. आणि तू जा आता. अजून काय देणार आहे माहितीये का, तुला 4 कुरी देणार आहे. काय देणार आहे, 4 कुरी. कुरी म्हणजे काय माहितीये का तुम्हाला, त्या कर्नाटकातला येतो. आणि तिथं 4 एकराला 1 कुरी म्हणतात. 4 एकराला 1 कुरी म्हणतात. मग 4 चौक 16. आपल्याकडे 16 एकर झालं, ते तिकडे 4 कुरी झालं. आणि 4 एकराला 1 कुरी म्हणतात. आपल्याकडे गुंट्याला किंमत आहे, अर्ध्या गुंट्याला आहे, अकाम्यावर मातीला आहे. इतका फरक आहे. मग तुला 4 कुरी देणार आहे. आणि लक्ष्मण तुला 5 मेंढ्या देणार आहे. काय देणार आहे, 5 मेंढ्या. कुणाला, लक्ष्मणला. लक्ष्मण गेला, लग्न झालं. 6 मुलं झाली, 3 मुली झाल्या. लक्ष्मण मेंढरामध्ये आलाय परत सेवेला. ऐका, आणि 2 मुलं मामाने 5 मेंढ्या दिल्या. त्या 5 मेंढ्याच्या 1980 साली किती मेंढ्या झाल्या, 80 मेंढ्या झाल्या. 80 मेंढ्या. किती मेल्या, 80 मेंढ्या. आणि याला आणि मला ही 2 मुलं मेंढर राखत होती. अश्विन महिना आहे, पौर्णिमेचा दिवस आहे. आम्हाला कटकाळ धडधड विजा चालू आहे. पण जातीवंत धनगर वज्राच्या अस्त्राचा आहे तो. वाघाच्या कातड्यावानी, वाघाच्या काळजावानी काळजी असतात धनगरांची. भेट नाहीत कशाला. अरे उघड्याला प्रपंच आहे. याला आणि शिदाप्पा मग त्यात कसं काय चाललंय, कडकडान धडधड खेळ बघतात. आबाळाचा गडी वाहू वाहू दोघ आणि चर्चा चालू आहे. सगळ्या शेतकऱ्यांनी घर गाठलं. सगळ्या शेतकऱ्यांनी घर गाठलं. घर 2च पोरं राहिले राहणार. का तर धनगरांचा उघड्याला प्रपंच आहे. आणि आबाळातला खेळ दोघं भाऊ पाहत्यात. हिचा कडकाड धडधड करत्यात. तेवढ्या
अशी आभाळामध्ये वीज कडकडली आणि लक्ष्मणच्या मेंढराच्या खंडावर पडली. 50 मेंढ्या जळून खाक झाल्या. 1981 सुद्धा बेशुद्ध आहे, मल्लप्पा बेशुद्ध आहे. तेवढ्यात एक लंबड्या भयाचा 5-6 फूट उंचीचा हातामध्ये काठी आहे, घोंगड पाठी आहे आणि तिथं आलेला आहे. काय सांगतो, ए मल्लप्पा उठ, सिद्धप्पा उठ. आणि मल्लप्पा उठला आणि शुद्धीवाला बघतो तर कुणीच नाही, कुणीच नाही. बघतो तर कुणीच नाही. मल्लप्पा सिद्धप्पा शुद्धीवाले हाहाकार झाला आणि रामदुर्गाचे तहसीलदार पंचनाम्यासाठी आले. पंचनामा लिहायला सुरुवात केली. पंचनामा लिहायला सुरुवात केली. त्यावेळेस रामदुर्गाचे तहसीलदार म्हणतात, मल्लप्पा तुला भीती नाही का वाटत? तुला भीती नाही का वाटली? नाही का वाटली भीती? तेव्हा सीताबा म्हणतो, नाही ना वाटली. अभंगाचं पहिलं चरण, हरीच्या दास काहे भीती आहे कुणाच्यामुळं कशामुळं निष्ठावंत भक्त आहे ना. तहसीलदार सांगितलं अम्मा हरिजा राजा काही भय नाही त्रिलोकी का. आमच्या मागे पुढे देव आहे ना, काय भीती आहे. आणि एवढा मोठा सोहळा आहे आणि तुम्ही मंडप मोकळा ठेवताय. अरे इथंच उद्धार आहे, इथंच आहे, त्याला सगळं कळतं. माय दादा व्यवहारात खोटी नोट आणि फटकी नोट कुठली चालते रे? कुठलीच नाही. असं कसं भाई? वा
साहेबांनी उत्तर बरोबर दिलं. फाटकी नोट चालते पण म्हणतो चलत नाही. द्या माझ्याकडे का सगळ्यांच्या गोळा नसली चलत तर. अरे खोट फाटकी नोट चालती कुठं व्यवहार का तिथे ब्रँड आहे. फाटलेले असू दे की ती ब्रँड आहे. कडक किती असू द्या पण खोटी काय मातीत घालायची होता. पण तसं देवाला खरी आणि खोटी भक्ती कळते. तुम्ही समजू नका मी काय करतो देवाला कळतच नाही. किती कडक नोट असू द्या एकदा त्या मशीनला गेली ना ती मशीन म्हणते डेंजर आहे खोट आहे लगेच फेकती बाजूला. फायबरची मशीन बँकेतली तर सोन्याची असती पाहिजे. मग फायबरच्या मशीनला खोटी नोट कळती खोटी भक्ती केली मामाला कळत नाही काय. अरे आमसारीचे घेतो गोडी पाहे जोडी कुठली सांगितली भावाची. हा त्याला फक्त विको थोडा कमी करावं माझा विको द्या जरा मला रोकडा आवाज द्या. आंतरीचे घेतो जोडी पाये जोडी भावाची. देवाला भाव लागतो काहीच लागत नाही. कुठला भाव लागतो हृदयातला भाव लागतो. हृदयातला भाव लागतो. तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ येऊन गोपाळ राहे देते. तुम्ही चहा करता का माई चहा करता का. मग ती चहा करताना पातेला आतून स्वच्छ करता का बाहेरून. हा आतून का करता. आतून स्वच्छ का करता स्वच्छ करता ठीक आहे पण का करता. चहात कचरा चालत नाही. चहात कचरा चालत नाही. मग चहात कचरा चालत नाही. मग चहात कचरा चालत नाही. ह्यात कचरा चालेल का. ह्यात म्हणजे कुठं ह्यात ही बी नाव द्या तुम्हाला नाही ही बी कळायचं जाऊ द्या. मला तुमच्याकडे पाहुणा येतो का. पाहुणा महाराज आमच्याकडे काय पाहुणा येत नाही येतं की. मग पाहुणा आल्या तुम्ही काय करता ग काय करता आधी पाणी देता. तुमचं आमचं वेगळं आहे बाबा. हे तुमचं वेगळं आहे. आमच्याकडे पाहुणा आला तर आधी गालीच्या स्वच्छ करतात झाडून काढतात. गालीच्या स्वच्छ करतात पाहुण्याला बसा म्हणतात. नंतर पाणी नंतर चहा. पाहुणा बसण्यासाठी गालीच्या स्वच्छ लागतो. ऐका पाहुणा बसण्यासाठी गालीच्या स्वच्छ लागतो. भगवंत हृदय साठवण्यासाठी हृदय किती स्वच्छ पाहिजे किती स्वच्छ पाहिजे. मग त्याच्याच हृदयात येतो तो त्याच कल्याण करतो तो. आता जेवढी आपली नकली भक्ती तेवढी त्याच्याकडे बी आहे. ते धापटीने नकली करतो. धरली तापोती की होत्या दोनच पोती. हा तिला नकली मग. हा निष्ठानिष्ठी नको निष्ठा पाहिजे. आज निष्ठानिष्ठीला होता आलाय. सगळे प्रसिद्धीच्या मागे लागले सगळे आज. पण प्रसिद्धीला नको. कीर्तनकार सिद्ध असावा का प्रसिद्ध असावा ग. हा कीर्तनकार कसला असावा सिद्ध का प्रसिद्ध. प्रसिद्ध सिद्ध. वा तिरुवंडीची माणसं हुशार आहेत. सिद्ध असावा. प्रसिद्धीला होत आलाय काय करायचं त्या प्रसिद्धीला. हा पण कीर्तन बरं वाटण्यासाठी असतं का बरं करण्यासाठी असतं का माय. बरं करण्यासाठी. वा गोड उत्तर दिलं. बाकीच्या गावातल्या बायामध्ये बरं वाटण्यासाठी. मग आता म्हणलं बोलतो काय बी सासवण सुनान मुडन दासदेन पोरगी पडून त्यांच्या बापाने सांगितलं ह्या जाग्यावर लाजा वाटतात का त्यांना सांगाय. हे व्यासपीठ त्यासाठी का एवढं नीच आहे का. नागराची गादी. अरे तुम्हाला बॉम्बलायचं आहे ना बॉम्बला वेगळं अधिष्ठान करा ना ह्या जागेवर. अरे माझ्या माता मोऱ्या गोड येतात. कुठंतरी नवऱ्याने घरी डोकं पिकावलंय सासऱ्याने पिकावलंय सासूने पिकावलंय शेजाऱ्यांनी पाजाऱ्यांनी नको नको केलं. या कुठंतरी जाऊन सप्त्यात बसावा तिथं मी हेच राहणार.
मग कशाला यायचंय? उलट घरीच बरं की. या ठिकाणी दंतकथा नको आम्हाला, इथं संतकथा पाहिजे. विठाला विठाला विठाला. आता दुसरी संत ऐका. अरे जनाबाई मुक्तमनाबाची मामाची भाविक भक्ती नाही, तिच्याकडे गुराळ आहे. हे अहोरात्र. पहिली गुराळ कशी चालतात माहितीये का तुम्हाला? रात्री चालायचं एक दिवसात आग्न कशी काढायची लोक? रात्रीची. वा, रात्रीची आग्न काढायची. कष्ट केलेले माझ्या दादांनी म्हणून सांगते ती. आता त्याला काय कळायचंय? आता म्हणतात तुला काय कळतं, तुला काय कळतं? बापालाच म्हणतात तुला काय कळतं, तुला काय कळतं, आणि तुला काय कळतं? अरे मोबाईल वाली त्या बुटावारी महाकेल तो आम्हाला. जी पोरं शिकली नाही ती चांगली जगते, ती आज कष्ट करते ती. या कुटुंब बायका पोरात हा, आणि त्यांच्या शिक्षणावर मड्या पैसे घातलं ती बोंबलत रस्त्याने फिरते ती. कामाचं काम आहे, वावराचं पावर आहे, आणि माझी पोरगी नाही द्यायची. वा, शेतकऱ्याला नको देऊ, नको देऊ, नको देऊ. कुठं इसण 25,000 मड हलकं होतं का ते? कंपनीत आहे का? होय होय आहे कंपनी. अरे 8 तास त्याची छडी फिटती ती कुठं तुम्हाला माहिती आहे. आणि माझा जाव आहे सर्व्हिसला, आहे तुझं जाव आहे सर्व्हिसला. ती कंपनी कुठं कुठं घेते त्याला सारख्यात घालत्या, आणि ऊस कशी सारख्यात घालत्यात तसा सारख्यात घालत्यात त्याला. हा, अरे वावरच पावर आहे. त्या 25,000 किडकं वांग घ्यायचं विकतच घ्यावं लागतं. हे तरी ती पदर खाऊन गेले तर शेल्क वांग तोडून आणते. सुंदर स्वयंपाक करते घरच्यांना, आनंदात मस्तपैकी असतं. हा, पहिला एवढूडसा पैसा नेला तर एवढं मोठा बाजार यायचा. आता एवढं मोठं पैसा नेला एवढूडशी पिशवी भराना. किती उलटा काळ आहे. निष्ठा पाहिजे. अरे कथा कीर्तन हसण्यासाठी नाही, कथा कीर्तन राहण्यासाठी मुळेच नाही. कथा कीर्तनाचं प्रबोधन झालं पाहिजे. आपला संसार व्यवस्थित आहे का? आपल्या लेकरं बाळाला संस्कार व्यवस्थित आहेत का? चुकीच्या मार्गाने चालले? कुठे गेली पोरं आपली? कुठे आहेत पोरं? सत्ता कोणासाठी आहे? अरे आजची मुलं ही राष्ट्राची संपत्ती आहे. जोपासणे काम सर्वांनी करायचे. कुणाच्या माय मुलाला वाटतं माझ्या पोराचं वाटलं व्हावं, वाटतं का? कुणाला वाटतं माझ्या पोराचं वाटलं व्हावं, माझा पोरगा छत्रपती शिवाजी व्हावा, हे मुलगी आईला ओळख करावं. कुणाचे स्वप्न नाही ती. पण कधी घरी राहून इथं सप्त्यात आणा त्यांना, मग कळत छत्रपती शिवाजी महाराज व्हायचे, आईला देव ओळख व्हायचे का, माऊली व्हायचे का, तुकोबाराय व्हायचे, हे सप्त्यात कळतं घरी बसून. आणि आजची मुलं ही खरी राष्ट्र संपत्ती, आणि ते जोपासण्याचं काम हे करायचंय. तर भारत टिकेल, तर गाव टिकेल, तर राज्य टिकेल, तरच देश टिकेल. आज 22 देशामध्ये भगवंताच्या पावत्या गेल्या पांडुरंगाच्या. किती देशामध्ये? 22 देशामध्ये सोहळा गेला. 18,000 किलोमीटरचं रनिंग आहे त्याचं. आणि आपल्या घरी इथंही सप्त्यात येत नाही. ते आपण किती पाप केलं म्हणावं लागलं. हा, मुलांचं चांगलंच करायचं असेल, त्यांचं चांगलंच होऊ वाटत असेल तर इथं सप्त्यात आलं पाहिजे, तर कळेल. नाहीतर काहीच करणार नाही. विठाला विठाला. अरे ते जनाबाई मुक्तिमनाबाची सेविका आहे, गुराळ आहे. रात्रभर अहोरात्र ते गुराळ चालायचं. हे जुनी लोक किती टनेच काढायचे एकरात? किती ऊस होता का इकडं पहिला? नव्हता. एकरात किती टन निघायचा पहिला? 100 टन. ती 740. आणि आता का बरं? याचं कारण काय? अरे ते जुन्या काळातली लोक मेंढी, माऊली, शिरळी, बकरी सगळी असं शिमग्याचा महिना झाला की रानात निघायची. 4 महिना रानातच मेंढर गुर, हे झोपाय तिकडच, सगळं तिकडच. मग त्या मलमूत्राने अशी त्या शेतीला पोषक वातावरण व्हायचं. आणि असा आकाराचा पाऊस झाला आणि साऱ्या काढल्या
ती उजडुलायचा हा. आणि आता काय ते घरनच फोनाचा बाळ्या 50 पिशे घेऊन या माळशिरसवरनं. बाळ्याने हाणाचा फोन तिथनं 50 पिशे त्या गाड्याने आणल्या. बाळ्या टाकून बी घे. मग त्याने किती कशा वाचल्या कुणाला माहिती आहे. ऐका अरे सगळी फसवी निघाली ती. विश्वास कुणा द्यायचा राहिलं नाही आता साहेब. सम्राटच्या पिशव्या उसवल्या रिकामे केल्या आणि त्यात सुपर फॉस्फेट भरलं आणि ट्रकाच्या ट्रका खापावल्या. आपण कधी चेकिंग केलंय का? आणि माझी दिदी 7 वर्षाला लगीन झालं तर रानातच गेलं नाही. जाऊनच देऊ नको तिला, नको रानात. तिला रानच माहिती नाही. नवऱ्याने चतुर्शीमा काढून माळशिरसला खरेदी करून आल्यावर कळलं आपल्याला काहीच राहिलं नाही. स्वतःच्या रानात काम कराय काय लाज आहे? मालकीन हो वाटतं का नाही? मग ती मालकीनच आहे ना. शेती काय कमी समजता काय? आज किती लाखाव एकर गेलाय. डोक्यात आहे का? त्या नोकरी वाऱ्याला 2 गुंठ तर घेणं होईल का? 2 गुंठ होईल वय घेणं. आणि इकडं 10 एकर वाल्याला पोरगी द्यायला. त्याचं फेडरेशन काय आहे? हा आज 50 लाख एकर गेला. कोटीला रोडच्या करता कोटी एकर गेलाय. मग ती जनाबाई मग तुम्हाशी शेती करायची, ऊस पिकवायची, गुराळा तिच्याकडं रात्रभर आदान करायची. सकाळचं ते खडं आणि ते मजूर वर्ग आहे शिरून जायचा. 8ला तर डुलक्या लागायच्या त्यांच्या. 8ला तर डुलक्या लागायच्या आणि 10 वाजता बाहेर आली आणि गवऱ्या थापता. पहिल्या बाया गवऱ्या थापायच्या. का म्हणून थापायच्या ग? गवऱ्या त्या गंजीला लावायच्या. अशा गंज कळती का आताची? यांना काय गंज काढायची? हा ते थापायची गंजीला आणि ती गवऱ्या थापता थापता गुराला आग लागली. तिनं पाहिलं गुराला आग लागली. मजूर वर्ग गुराला बसलेला आहे, झोपलेला आहे. मग तिनं खरी हाक कोणाला मारायला पाहिजे होती ग? माय गुराला आग लागली. त्या मजुराला मारायला पाहिजे होती नाही? घरच्यांना मारायला पाहिजे होती का नाही? मग तिनं हाक कोणाला मारली? मामा काय निष्ठाय? आग लागली नरतवड्यात. मामा आहे हमीद वाड्यात नंदराच्या रानात. 5-25 जण झाडाखाली बसलाय. 25 किलोमीटरवर मामा आहे. हाक मारली. मामा काय आरवणे असेल? शिरीवाड्याचं काम चालू होतं आणि मामा त्या 25 जणांना उठले. घोंगड होतं पाठीवर. मला इथल्या घात केला वाटत आणि हवेत घोंगड झटाकलं. वरनं घोंगड खाली येऊस तर जळून खाक झालं. काय पावर आहे? काय निष्ठा? आणि 2 महिन्याने हे कुटुंब आदमापूरला गेलं. तिथं ही ख्याती कळली. मामाचं घोंगड जळलं. आग कुठं लागली होती? नरतवड्यात. मामा कुठं होता? हमीदवाडीच्या रानात नंदळीच्या रानात होता. हमीदवाड्यात बाबळी बेंद्याचं काम चालू होतं तिथं. त्या जनाबाई मुक्तीनं निष्ठेने हाक मारली. महाराज तसंच त्या जनाबाईच्या मुक्तमासाठी मामाने तिथून आगी जाऊन एवढी निष्ठा पाहिजे द्यावं. एवढा मोठा 8 दिवस सोहळा करतो ना आपण कुठंतरी कवा तरी येतो. हे मामाला कळत नाही का? अरे वाहून घेतलं पाहिजे. हरिपाठात आनंद घ्या, काकड्यात आनंद घ्या, कीर्तनात आनंद घ्या, गाता भजनात आनंद घ्या. आम्ही उगाच काहीतरी ऐकायसाठी तू बरं वाटतंय म्हणून. बरं वाटण्यासाठी कीर्तन नसतं. कीर्तन बरं करण्यासाठी असतं म्हणून यायचंय. आपल्याला वाटतं आपलं चांगलं झालं पाहिजे. एका हाकेला 25 करोड मामा आहे तरी जनाबाई मग तुम्हाला सहकार्य करतो. मग अभंगाचा पहिल्या त्यांना सांगतात आम्हा हरीच्या दासा बहे नाही त्रिलोकी देव उभा मागे पुढे. कोणाच्या मागे कोणाच्या पुढे थांबला तो? अरे निफाणी राधानगरी रोडवर
गाड्या व्हायच्या 1941 साली. आणि ते गाड्या वाहत असताना पारतंत्र्याचा काळ आहे हा, तुम्हाला स्वातंत्र्याचा काळ आहे. स्वातंत्र्य सगळं, काहीच कमी नाही, हे काहीच कमी नाही. त्या काळचे रस्ते, त्या काळचं सगळं वेगळं होतं, तरी तुमच्या आमच्यासाठी त्यांनी अवतार घेऊन एवढं मोठं सुखाचे दिवस आणलेत आपल्याला. आणि त्या हमीदवाडीच्या गाड्या व्हायच्या. बसवाडे स्टॉपवर एक वयस्कर म्हातारी आहे. चैत्राचा महिना आहे आणि चैत्राच्या महिन्यात गारगार लागतं का नाही? लागतं का नाही गारगार? मग आहे आता कीर्तन. चैत्राच्या महिन्यात गार लागतं वय. मग ऊन असतं वा. अरे रख 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 ऊन होता, झाडाला पालवी नसते. तिथं म्हातारी बसलेली, एक हिरव्या कलरची गाडी आलेली. खाजगी गाड्या व्हायच्या. पारतंत्र्याचा काळ होता, स्वातंत्र्याचा काळ नव्हता. मग त्या मायला बसवलं गाडी आणि गाडी निघाली आणि पाणी. म्हणजे पैसे द्या. तेव्हा कुठलं पैसे, 1 पैसा 2 पैसे, तेव्हा 5 पैसे सुद्धा नव्हतं. हे परत आलं 10 पैसे 20 पैसे परत आलं. आता त्यांना काय कळायचं तेव्हा चलन काय असतं ते. तिनं 2 पैसे काढले दिलं की मला एवढ्यात भागत नाही, अजून पैसे द्या. म्हणजे ती म्हातारी म्हणजे माझ्यापाशी एवढेच आहे. पण त्या निर्दय अपराधाला, त्या मालकाला तिची दया नाही आली. 2 किलोमीटरवर असं उन्हाच्या रगरगा त्या माईला उतरवलं खाली. आणि उतरवल्यानंतर त्याच वाटेने माझ्या मामाचा कळ येत होता. अरे झप 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 असे मेंढे चालत होत्या, घोडे चालत होते, मेंढके चालते. अजून मी बघा, अरे एक शिर्डी त्या जाग्यावर आपली ती शेंडा हाणतीये, पण मामाच्या मेंढ्याच्या सरळ चालतात लाईनीनं. हा, ती मामाचे मेंढे. मग ती म्हातारी माय तिथं बसलेले, सगळे मेंढके दादा मेंढ्या मावल्या सगळ्या गेल्या आणि त्या म्हातारीचा कंठ दाटून आला. तुम बिन मोरी कोण खबर रे, गोवर्धन गिरधारी. कंठ दाटून आले रे, ऊन रख रख करते. अरे 10-10 मिनिटाला लिटर पाणी पितोय आपण. मग तो कळत गेला पुढे आणि एक 10 मिनिटांनीच असा उचापुरा 10 मिनिटांनी एक असं हातामध्ये काठी आहे, घोंगड पाठी आहे. हातामध्ये काठी घोंगडी पाठी, हातामध्ये काठी घोंगडी पाठी. माझा धनगर मोठा, माझा धनगर मोठा. गुलाबी गुलाबी मामाचा बेटा, गुलाबी गुलाबी मामाचा बेटा, गुलाबी गुलाबी मामाचा बेटा, गुलाबी गुलाबी मामाचा बेटा. घोंगडी पाठी, हातामध्ये काठी घोंगडी पाठी. माझा धनगर मोठा, माझा धनगर मोठा. अरे हातात काठी, घोंगड पाठी असा ओझ थोडा जवळ आलेला आहे. विचारले म्हातारे का बसली इथं? मला एका मोटरसायकल त्या गाडीवाल्यानं उतरवलंय, माझ्याकडे पैसे नाहीत. ठीक आहे, असं गुलाबी फेटा आहे, बचफोडा आहे, तेही निघून गेले. मग एका क्षणात काय झालं? तुका म्हणसा खांब कडला, तुका म्हणसा खांब कडला.
गाडीच बंद पडली आणि मामा तिथे गेले. हे काय रे गाडी बंद पडली? तिथं उभा केली आहे, काय की चालून जा की. ते म्हणते गाडी चालू आहे नाही. मग तुझ्या गाडीत एक म्हातारी बसली होती की रे? हो. मग ती कुठे इथं दिसत नाही. तिला पाठीमागाच उतरावली. का रे? पैसेच दे ना. ते तिच्यापेक्षा पुरेसे पैसे नव्हते. अरे एखाद्या निरापराधाला करायचं कार्य, काय फरक पडतो? एवढा तोटा होतो का? हे मग तेव्हा तो मामा त्याला म्हणतात कर की गाडी चालू. गाडी चालू आहे ना. म्हणलं जा माघारी ते घेऊन या. धनगर लोकांना कळतं का काय? हा गाडी चालू आहे ना, माघारी घेऊन या म्हणते. म्हणला मामा निघून गेले. त्याला एक क्षणात कळालं की काहीतरी विभूती माणूस आहे. मला गाडी अशी मागं पुढे गेली तरी मला मागं कर गाडी चालू. मला गाडी पुढे चालू होईल माग कशी जाईल. त्यांनी प्रयत्न केला, गाडी चालू झाली. तर चालू झालेली गाडी पुढे जाऊ का माग? हा माग. आता दुसऱ्या चरणात कीर्तन आहे आपलं. आता मागे जायचं, आता पुढे नाही जायचं. 9:20 तर संपवाय सांगितले. बघू तवा येईल बहीण तवा. आधीच पाळणं मामाचं काम आहे आपलं. संपला विषय आपला. इथं गाडी पुढे जाईल पाहिजे माग. गाडी पुढे जाय ना. तेव्हा काय पॉवर टेरिंग नव्हती. हा साध्या टेरिंग होत्या. आणि तेव्हा काय असं पालखी मार्ग नव्हतं. हे टप्प्याचा दगड होता रस्त्यावर. गाडी माग नेली दिवस त्या मायपाशी नेली. मायला रस्त्यावर गाडी बसवून गाडी देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट. निष्ठेचा भक्त पाहिजे. निष्ठा निष्ठेत झाल्यात नाही. मग जैसा गेला तैसा होय 10वे सोय धरवणी. तुका म्हणे असं सुखे गाऊ मुखे विठोबा विठोबा रखुमाई. गाऊ मुखे विठोबा. हे ते देवाचं नाव मुखातनं घेतलं ना तर आपल्या मागे आणि पुढे थांबतो. मला एकच सांगायचंय, आपल्या इथं एवढं मोठं पवित्र पावन हे मंदिर झालेले मामाचा एकच उपक्रम आहे का की अन्नदान सर्वात श्रेष्ठ दान आहे. म्हणून मामाचे गावोगाव भंडारी आहेत. हे मामाने चालू केलं, भंडारा अजून चालू आहे. अहो रात्र अन्नदान आहे का? ही पोट पूजा आहे. आणि एवढा मोठा महान संत पवित्रते कुळ पावन तो देश तिथे हरीचे लास जन्म घेते.
अरे हरीचे दास आपल्या दारापर्यंत आले, तिथे जन्म घेतला, एवढं मोठं पावन पवित्र मंदिर आहे. दर महिन्याला इथं कीर्तन चालतात, अन्नदान होते. सर्वात श्रेष्ठ दान हे अन्नदान आहे आणि वस्त्रदान आहे. हो, इतकी आख्यायिकी आहे तुमच्या गावाची, आपल्या देवाची. ऐका, मामाच्या अन्नदानानं काय होतं. आज या मंदिराच्या नावानं पंढरपूरमध्ये नामदास महाराजांच्या मठात अन्नदान चालू आहे. कुर्टीच्या गाव आहे, त्या कुर्टीमध्ये अन्नदान चालू आहे. ऐका, हे अन्नदान निराप्रदाला चालू आहे. हे त्याला काहीच खायचं सुद्धा कळत नाही, राहायचं कळत नाही, वागायचं कळत नाही, झोपायचं कळत नाही, बोलायचं कळत नाही, बसायचं कळत नाही, अंगावर कपडे आहेत का नाही हेही कळत नाही. अशा लोकांना आपल्या मंदिरातून अन्न जाते. काय जाते? अन्नदान होते आपल्या मंदिरातून. अरे किती मोठं तुमचं पुण्य आहे. हे ज्या माणसाला काय बोलता येत नाही त्या माणसांनी मामाचा प्रसाद, मंदिराचा प्रसाद खाऊन आता ती माणसं 10 मिनिटं बोलतात. काय ताकद आहे. कळते का मी बोलल्यानो? वा, कळलं की कळलं काय ताकद आहे मंदिराच्या आपल्या. अरे त्या मंदिरात आहे, या मंदिराची सुद्धा तेवढीच पावर आहे. पंढरपूरमध्ये नागरी उडी फिरणारी आहे, काहीच कळत नाही, येडी आहे, बुद्धी नाही, काही समजत नाही. मामाचा भंडारा खाऊन ती माणसं आता 10 मिनिटं संवाद करतात. काय खेती, काय पवित्र अन्न आहे. आणि या अन्नदानात आपला हिस्सा असावा. हे 5 तांदळ असावतं, 5 ज्वारीच्या धान्याचं असावतं, 5 बाजरीचं कण असावतं. या इतकी सद्बुद्धी दिती. हे अन्न कधी करणार, इतका महिमा आहे. आणि तीर्थक्षेत्र झालं तुमचं गाव. सोनाचे पर्वत करती पाषाण, अवघडा उराणा कल्पतरू, अवघडा उराणा कल्पतरू, अवघडा उराणा कल्पतरू. मी निंदास्तुती नाही करत, हे वस्तुस्थिती आहे. दिसाय माती आहे पण सोनं झालंय. एवढी मोठा महिमा वाढलेला आहे त्या पवित्र पावन भूमीचा या जागेत. म्हणून इथं कुणाचं नाव नाही, इथं कुणाचं गाव नाही. मंदिराच्या नावाला अन्नदान होतंय. आज किती वर्ष झालं होते? 4 वर्ष झालं होते. आणि 4 वर्षात परिवर्तन काय? अरे डॉक्टरने महिनाभर ऍडमिट करून का नीट पेशंट बोला ना, लाखांनी खर्च करून हे नुसता मामाचा प्रसाद खाऊन येडी लोक नीट झाली. आणि आपल्या मंदिरातला प्रसाद आहे तो. 4 वर्ष झालं अन्नदान होते त्या ठिकाणी. म्हणून कुठेतरी विश्वास ठेवा आणि सगळ्यांनी या मंदिरात पूर्ण फुलाची पाकळी अन्नदान द्या. ते अन्नदान पंढरपूरमध्ये चालू आहे, ते अन्नदान त्या कुर्टी गावातून चालू आहे. एवढा मोठा महिमा. इथं कुणाचं नाव नाही, गाव नाही, काय नाही. ऐका, अजून थोडं सोपं करून सांगतो. आपण सगळे शेतकरी या, ज्वारी पेरलेली झाकतो का उघडी ठेवतो? हा, झाकतो. आणि उघडी ठेवली तर काय होईल? उगवणार नाही. वा वा, ऊसाच्या कांड्या पुरावच लागतात का बरं? उगवत नाही. आणि उघडी राहिली तर उगवते की उग सुळू सुळू एक कोंब करतो त्याला. आणि जी झाकली या हे त्याला 4-4 10 कोंब राहतात. म्हणून परमार्थामध्ये पुण्य झाकायचंय आणि पाप उघडं करायचंय. आपण काय करतो? परमार्थामध्ये पुण्य उघड करतो, पाप झाकतो. असं नाही करायचं. पुण्य झाकायचंय. तिथं द्यायचं ना, खाटकीन आणून टाकायचं. त्याचं सोनच होतंय.
एक मुठ पेरले अरे 1000 मुठे तयार होत्यात. एक दाना पेरला तर 1000 दाणे तयार होत्यात. मामाच्या इथं वंजळच पेरा अरे तिकडं ती बेमाप पिकन. म्हणून निरपेक्ष होणारी माई यांनाच नाही सांगत, तुम्हाला सांगतोय तुमच्या पद्धतीने सुद्धा हित आणून टाकायचं. पुरींना प्रत्येकाने आपापलं कर्म घडवायचं. केले कर्म झाले तेशी भोग आले. आपलं कर्म आपल्याला करायचंय. भावाने साडीला पैसे दिलं तुमच्याकडे नसलं तर साडीतलं कमी पैसे साडी घ्या पण त्यातलं हित आणून टाका. तिकडं भावाचं बी चांगलं होईल तुझं बी चांगलं होईल. म्हणून आज या ठिकाणी मी सेवेला पूर्ण विराम देतो. आज लांब 5 मिनिटं तुमची जाज घेतली. बोलण्यासारखं भरपूर आहे. 2 चरण राहिलेत माझी. आला योग ते 2 चरण तुम्हाला परत सोडून दे. म्हणून आज याच ठिकाणी मी सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो. आणि एकच आहे असं येणं झालं पाहिजे. असं वाटत बाळू मामा वारे वारे उडावं Thank you.